आणि यानंतर आपण बघणार आहोत राज्यातल्या बातम्यांचा आढावा आणि त्यातली सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत पुण्यातल्या अपघात प्रकरणातली। काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद झाली पोलीस आयुक्तांची। पुण्यातल्या अपघात प्रकरणाचा घटनाक्रम कळल्यानंतर 304 कलम लावण्यात आले आणि योग्य दिशेने तपास सुरू आहे असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। पुरावे नष्ट करण्याचा कुणी प्रयत्न केला का याची चौकशी सुरू आहे। या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असंही कुमार यांनी म्हटलंय। पुणे अपघात प्रकरणी कुणी मॅनेज झाला याविषयी तक्रारी आल्या पण तपासात तिरंगाई झाली असं म्हणणं चुकीचं आहे। आरोपीला पिझ्झा बर्गर दिला या आरोपात काहीही तथ्य नाही असं देखील अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। पुणे अपघातावेळी अल्पवयीन आरोपीच कार चालवत होता अशी माहिती अमितेश कुमार यांनी यावेळी दिली आणि ड्रायव्हरनं जबाबाखाली आपला हा जबाब दिला आणि ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचं भासवलं गेलं असं देखील स्पष्टीकरण त्यांनी या पत्रकार परिषदेत दिलं। केसची दिशाच वेगळी आणि गुन्हा सिद्ध करण्यासाठी ब्लड रिपोर्टची गरज नाही असं स्पष्टीकरण देखील पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलं। आमची केस स्ट्रॉंग आहे आणि सगळ्या घटनांचं सीसीटीव्ही ताब्यात घेतलंय अशी माहिती देखील यावेळी त्यांनी पत्रकारांना दिली। दरम्यान या पोलीस आयुक्तांचा निषेध करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयासमोर आमदार रवींद्र धंगेकर यांनी ठिय्या आंदोलन केलं। यावेळी पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी धंगेकर यांनी लावून धरली आहे। पुणे अपघात प्रकरण पोलीस आयुक्तांकडून दडपलं गेलं असा आरोपही धंगेकर यांनी केला। पुण्यातली राजा बहादूर मिल इथे पब आणि बार रेस्टॉरंटच्या चालक मालक आणि कामगारांनी आंदोलन केलंय। काही पब आणि बार आणि रेस्टॉरंटच्या चुकांमुळे सगळ्यांनाच त्रास होतोय असा आरोप यावेळी करण्यात आला। उपासमारीची वेळ त्यामुळे आपल्यावर आल्याचा दावाही यावेळी करण्यात आला। डोंबिवली एमआयडीसी बॉयलर स्फोट प्रकरणामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला। अनेक जण गंभीर जखमी आहेत आणि मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डोंबिवलीतल्या घटनास्थळी पाहणी केली आणि रहिवासी भागात केमिकल कारखाना गुन्हा आहे आणि घटनेला मॅनेजमेंट त्याचबरोबर प्रशासन आणि सरकार जबाबदार आहे अशी टीका देखील यावेळी दानवेंनी केली आणि लवकरच आपण हा मुद्दा अधिवेशनात उचलणार असल्याचं देखील दानवे यांनी म्हटलंय। डोंबिवलीतल्या स्फोटाला सरकार प्रशासन आणि उद्योग विभाग जबाबदार असल्याचा आरोप दानवे यांनी केला आणि डोंबिवलीतल्या विषारी केमिकल कंपन्या इतरत्र हलवण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता पण सरकार बदलल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली नाही असा दावा देखील यावेळी दानवे यांनी केलाय। अंबादास दानवेंनी केलेल्या आरोपांचा फडणवीसांनी समाचार घेतला। कोणताही उद्योग एका दिवसात स्थलांतरित करता येत नाही आणि डोंबिवलीमध्ये उद्योग स्थलांतरित करण्यासाठी ठाकरेंनी काहीही केलं नाही त्यामुळे त्यांनी आम्हाला काहीही सांगू नयेचा टोला यावेळी फडणवीसांनी लगावलाय। दुर्घटनेचं राजकारण केलं जात आहे असा आरोप देखील यावेळी फडणवीसांनी केला। इतरही बातम्या बघूयात। राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे आणि 73% महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे असं यावेळी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। राज्यातील दुष्काळाकडे सरकारचं लक्ष नाही असा आरोप त्यांनी केलाय। त्यासह पाऊस पडून धरणं भरायला ऑगस्ट उजाडेल अशी चिंता देखील त्यांनी व्यक्त केली। नाशिकचे लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज पंतप्रधानांचा प्रचार करण्यासाठी आता काशीला रवाना होत आहेत। यावेळी मोदी राजकारणातील आदर्श आहेत म्हणून त्यांच्या प्रचारात सहभागी होतोय असं त्यांनी म्हटलंय। भाजपमध्ये जायचं की नाही ते निकालानंतर ठरवेन असं देखील शांतिगिरी महाराज यांनी म्हटलंय। पुढची बातमी आपण बघतोय। ठाण्यामधली आणि गायमुख घाटामध्ये रस्ता दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे आणि त्यामुळे अवजड वाहनांना इथून प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। गोडबंदर रोडवरच्या गायमुख भागामध्ये आजपासून 7 जूनपर्यंत रस्ता दुरुस्तीचं काम केलं जाईल। पुढची बातमी आपण बघतोय। अमरावतीची आणि चोरी आणि घरफोडीच्या 363 घटना घडल्याची माहिती समोर आली। जानेवारी ते एप्रिलमध्ये या 4 महिन्यात या घटना घडल्यात। पोलिसांनी आतापर्यंत केवळ 53 गुन्हे उघड केलेत। 20 लाखांचा ऐवज आतापर्यंत पोलिसांनी जप्त केलाय। पुढची बातमी आपण बघतोय। गोंदियामधली प्राण्यांसाठी आता पाण्याचे हौद तयार करण्यात आलेत। नागरिकांसोबत उन्हाळ्याची झळ आता प्राण्यांनाही बसते आणि वाघ आणि अस्वल पाण्यात बसून या थंड गारव्याचा आस्वाद घेतात आणि व्हिडिओ व्याघ्र प्रकल्पामध्ये त्यातला आपण बघतोय आणि पर्यटकांनी देखील यावेळी त्यामुळे वाघाचं दर्शन घेतलेलं आहे। अस्वल आणि वाघ सध्या हौदाच्या पाण्यात या उन्हापासून विसावा घेताना दिसतात। सध्या गोंदियातला तापमानाचा पारा 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। 14 जूनला संध्याकाळी मुंबईतल्या माटुंगा इथल्या यशवंत नाट्य संकुलामध्ये 4 वाजता अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल। इतरही बातम्या आपण बघतोय आणि त्यामध्ये केदारनाथमधली बातमी आहे। 7 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। पोलीस आणि स्थानिकांनी धाव घेत मदत केल्यामुळे सर्व प्रवासी बचावले आहेत।
वृंदावनातील सप्त देवालयांपैकी एक असलेल्या राधारमण मंदिरामध्ये प्राकट्य उत्सव सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी श्रीकृष्णावर 3100 किलो पंचामृताचा अभिषेक करण्यात आला। या भाविकांनी मोठी गर्दी केली होती। इतरही बातम्या बघणार आहोत। या आठवड्यातल्या 3 शक्तिशाली चक्रीवादळांमुळे अमेरिकेतल्या ग्रीनफील्ड शहरामध्ये प्रचंड नुकसान झालंय। सगळीकडे तुटलेल्या घरांचे अवशेष, तुटलेली वाहनं आणि पडलेली झाडं दिसतात। तब्बल 200 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं वाहणाऱ्या वादळामुळे इथे 4 जणांचा मृत्यू झालाय, किमान 35 जण जखमी झालेत। चक्रीवादळांमुळे तब्बल 202 घरं उद्ध्वस्त झाली आहेत। अर्जेंटिनामधल्या ईशान्य भागातल्या शिक्षकांचा पोलिसांशी संघर्ष झालाय। पगारवाढीच्या मागणीसाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचं निषेध आंदोलन सुरू आहे। शिक्षकांचे काही गट राष्ट्रीय मार्गही रोखण्याच्या प्रयत्नात आहेत। आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रांतीय आरोग्य मंत्रालयाच्या मुख्यालयावर देखील ताबा मिळवलाय आणि ते 100% पगारवाढीची मागणी करण्यात आली आहे। बातमी युक्रेनची, कारण युक्रेनच्या ईशान्येकडच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या शहरात रशियाच्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात किमान 6 नागरिकांचा मृत्यू झालाय। S-300 या क्षेपणास्त्रांनी खार्किव्ह शहरावर केलेल्या हल्ल्यात 16 जण जखमी झालेत।